सरकार, परगणा, जमाबंदी हे शब्द आपण किती सहज वापरतो नाही का? हो, अगदी रोजच्या बोलण्यातले शब्द आहेत हे. पण याचा कधी विचार केलाय का की हे शब्द आले कुठून? जमिनीचे कायदे हे सगळं इंग्रजांनीच आणलं असं तुम्हाला वाटतं का? हाच तर मोठा गैरसमज आहे. मग थांबा. आजच्या आपल्या ह्या विशेष चर्चेत आपण महसूल विभागाचा हजारो वर्षांचा प्रवास पाहणार आहोत. मनुस्मृती आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून थेट शेरशाह सुरी आणि सम्राट अकबराच्या जप्त प्रणालीपर्यंत. आणि मराठाशाहीतील मिराजदार ते इंग्रजांच्या जमीनदारी आणि रयतवारी पद्धतीपर्यंतचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. नक्कीच. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. आणि हा भाग शेवटपर्यंत बघा, कारण ह्यात आपण एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने सुरू केलेल्या आणि आजही वापरल्या जाणाऱ्या प्रणालीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. चला तर सुरुवात एकदम मुळापासून करूया. हे जे जमिनीवर कर लावण्याची पद्धत आहे ती नेमकी किती जुनी आहे? म्हणजे अनेकांना वाटतं की हे सगळं इंग्रजांनी सुरू केलं. नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. ही पद्धत हजारो वर्ष जुनी आहे. प्राचीन काळापासून आपल्या देशात सर्व जमिनीची मूळ मालकी सरकारची किंवा राजाची मानली जाते. अच्छा, म्हणजे ही संकल्पनाच इतकी जुनी आहे? हो, अगदी मनुस्मृतीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की राजाने प्रजेचे संरक्षण करावं आणि त्या बदल्यात त्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा राजभाग म्हणून घ्यावा. म्हणजे संरक्षणाच्या बदल्यात कर, एक प्रकारचा सामाजिक करारच झाला हा तर. अगदी बरोबर. आणि याचं अधिक तपशीलवार वर्णन कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मिळतं. म्हणजे साधारण 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तिथे गावाचा प्रमुख, म्हणजे ज्याला आपण आज पाटील म्हणतो, तो लोकांना जमीन वाटून देत असे आणि त्याचा हिशोब ठेवत असे. म्हणजे पाटील हे पद सुद्धा तितकंच जुनं आहे. पण पूर्वी पाण्यावर वेगळा कर असायचा का? अगदी बरोबर प्रश्न विचारलात. पाणीपट्टीची संकल्पना तेव्हाही होती. पाण्याच्या स्रोतानुसार जमिनीचे 2 प्रकार होते. कोणते प्रकार? एक पाठथळ, म्हणजे जिला नदी किंवा ओढ्याच्या पाटाचं पाणी मिळायचं ती जमीन. आणि दुसरी मोठथळ, म्हणजे विहिरीतून मोटेच्या सहाय्याने पाणी उपसावं लागायचं ती जमीन. या दोन्हीवर वेगळा पाणीसारा आकारला जाई. भारीच की. म्हणजे तेव्हा ही रिसोर्स बेस्ड टॅक्सेशन होतं. अगदी. तुमच्या गावात अशी पाठथळ किंवा मोठथळ जमीन आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आता एक पुढचा गैरसमज घेऊया. बरेच लोक मानतात की जमिनीची मोजणी आणि व्यवस्थित रेकॉर्ड ठेवण्याचं काम इंग्रजांनीच सुरू केलं. यात किती तथ्य आहे? हा तर सर्वात मोठा गैरसमज आहे. याचं खरं श्रेय जातं शेरशाह सुरीला. त्याने जमिनीची पद्धतशीर मोजणी सुरू केली. त्याने काय केलं तर संपूर्ण साम्राज्याची 47 सरकार विभागांमध्ये विभागणी केली. अच्छा, सरकार हा शब्द तेव्हापासून आला तर? अगदी. आणि पुढे सरकार विभागांची विभागणी परगणा या छोट्या प्रशासकीय विभागांमध्ये केली. जमिनीची सुपीकतेनुसार वर्गवारी करून रोख रकमेत महसूल स्वीकारण्याची प्रणाली त्यानेच सुरू केली. ही तर खूप मोठी सुधारणा होती. हो, इथे क्विक फॅक्ट सांगते. शेरशाह सुरीने सुमारे 50 वर्ष राज्य केले आणि महसूल प्रशासनाचा असा पाया रचला जो पुढे मुघलांनी आणि इंग्रजांनीही वापरला. वाह, छान माहिती दिलीत. आमच्या एका दर्शक मित्राने विचारलं होतं की सम्राट अकबराच्या काळात राजा तोडरमलने काय नवीन केलं? खूप छान प्रश्न आहे. राजा तोडरमल हा अकबराच्या नवरत्नांपैकी एक आणि महसूल व्यवस्थेचा मुख्य शिल्पकार होता. त्याने शेरशाहच्या पद्धतीतल्या त्रुटी दूर करून ती अधिक कार्यक्षम बनवली. म्हणजे त्याने काय केलं नेमकं? स्टेप बाय स्टेप बघूया. त्याची जी जप्त प्रणाली होती त्यातली स्टेप 1 होती अचूक मोजमाप. पूर्वी काय व्हायचं, मोजणीसाठी सुताच्या दोऱ्या वापरायचे. त्या ओलाव्याने आखूड किंवा लांब व्हायच्या. तोडरमलने बांबूच्या दोरीला लोखंडी कड्या जोडून मोजणीत अचूकता आणली. अरे वा. स्टेप 2 जमिनीचे वर्गीकरण. त्याने जमिनीची 4 भागात विभागणी केली. पोलाज म्हणजे दरवर्षी लागवड होणारी जमीन, परावती म्हणजे 2 वर्षातून एकदा लागवड होणारी, आणि बाकी 2 चाचर जी 3-4 वर्षातून एकदा लागवडीखाली यायची, आणि बंजर म्हणजे 5 किंवा अधिक वर्ष पडीक असलेली जमीन. म्हणजे जमिनीच्या आरोग्याचा किती विचार केला गेला होता. अगदी. स्टेप 3 होती पिकाप्रमाणे कर. त्याने लागवडीखालील क्षेत्र आणि पिकाच्या उत्पादकतेनुसार कराचे दर निश्चित केले. आणि स्टेप 4 सर्वात महत्त्वाची,
पटवारी पदाची निर्मिती. पटवारी म्हणजे आजचा तलाठी. बरोबर. जमिनीच्या कामांची व्यवस्थित नोंद ठेवण्यासाठी पटवारी हे पद त्यानेच निर्माण केले. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. ही स्टेप बाय स्टेप माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या परिसरात जमिनीला स्थानिक भाषेत काय म्हणतात कॉमेंट करून सांगा. हे नक्की कळवा. आता आपल्या मराठाशाहीकडे येऊया. त्या काळात जमीन महसूल व्यवस्था कशी होती? मी मिराजदार आणि उपरी असे शब्द ऐकले आहेत. हो, मराठाशाहीत शेतकऱ्यांचे हे दोन मुख्य वर्ग होते. मिराजदार म्हणजे जमिनीचे मालक, ज्यांना वारसा हक्काने जमीन मिळत असे. आणि उपरी म्हणजे? उपरी म्हणजे या मिराजदारांच्या जमिनीवर शेती करणारे कुळ. कर वसुलीची जबाबदारी मामलेदार किंवा कमावेसदाराकडे असायची. पण ही व्यवस्था खूप गुंतागुंतीची होती असं म्हणतात. होती, कारण करात सरदेशमुखी, चौथाई, बाप्ती असे अनेक भागीदार असत. त्यामुळे ती खूप क्लिष्ट झाली होती. अच्छा. आणि मग आले इंग्रज. त्यांनी तर सगळीकडे आपल्या व्यवस्था लागू केल्या. त्यांच्या मुख्य महसूल पद्धती कोणत्या होत्या? इंग्रजांनी भारतात मुख्यत्वे 3 प्रकारच्या प्रणाली आणल्या, गरजेनुसार वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या. कोणत्या 3? पहिली जमीनदारी पद्धत 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल बिहारमध्ये सुरू केली. यात जमीनदार हे जमिनीचे मालक होते. आणि शेतकरी? शेतकरी फक्त कुळ होता. जमीनदार शेतकऱ्यांकडून भाडे वसूल करायचा आणि त्याचे 11 भाग करून 10 भाग कंपनीला द्यायचा आणि 1 भाग स्वतःकडे ठेवायचा. म्हणजे शेतकऱ्याचं प्रचंड शोषण. बरोबर. दुसरी होती रयतवारी पद्धत. ही 1820 मध्ये सर थॉमस मुनरोने मद्रास, मुंबई प्रांतात आणली. यात थेट शेतकरी म्हणजे रयत हा जमिनीचा मालक मानला गेला. अच्छा, म्हणजे मधला माणूस काढला. हो, सरकार थेट शेतकऱ्याकडून कर वसूल करत असे. पण इथे कराचे दर इतके जास्त होते की शेतकऱ्याची अवस्था बिकटच होती. किती होते दर? तुम्हाला एक क्विक फॅक्ट सांगते. रयतवारी पद्धतीत जिरायती जमिनीसाठी 50% आणि बागायती जमिनीसाठी तब्बल 60% इतका प्रचंड कर होता. 60%? म्हणजे अर्ध्याहून जास्त उत्पन्न करातच जायचं. कर वसुलीची जबाबदारी गाव समितीकडे दिली होती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळा प्रयोग केला त्यांनी. अगदी. आता आपल्या महाराष्ट्राकडे येऊया. आपल्याकडे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे वेगवेगळे भाग आहेत. स्वातंत्र्यापूर्वी इथे सगळीकडे एकच कायदा होता का? नाही, अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्राला मुंबई प्रांताचे कायदे लागू होते, विदर्भाला मध्य प्रदेशाचे म्हणजे सीपी अँड बेराडचे, तर मराठवाड्याला हैदराबाद संस्थानाचे कायदे लागू होते. म्हणजे एकाच राज्यात 3 वेगवेगळे कायदे? हो. विदर्भात 1950 पर्यंत जमीनदारी म्हणजे मालगुजारी पद्धत होती, तर उर्वरित महाराष्ट्रात रयतवारी. मग हे एकीकरण कधी झालं? या सर्व भागांसाठी एकच कायदा असावा यासाठी 22 सप्टेंबर 1961 रोजी एक एकीकरण समिती नेमण्यात आली आणि तिच्या अहवालानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 हा कायदा तयार झाला. आणि तो लागू कधी झाला? तो 15 ऑगस्ट 1967 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हक्क नोंदणी म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स, याची सुरुवात कधी आणि कशी झाली? पूर्वीच्या नोंदींना आजच्यासारखं कायदेशीर महत्त्व होतं का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हक्क नोंदणीचा विचार 1897 मध्ये सुरू झाला, पण सुरुवातीला या नोंदी तोंडी माहितीवर आधारित होत्या, त्यामुळे त्यांना न्यायालयात पुरावा मानले जात नसे. मग त्यामुळे काय व्हायचं? यामुळे पोखळीती खातेदार असे प्रकार अस्तित्वात होते, म्हणजे ज्याचं नाव रेकॉर्डवर आहे पण प्रत्यक्ष कब्जा नाही. अच्छा. खरा बदल झालाय 1913 मध्ये, जेव्हा मुंबई जमीन महसूल कायद्यात सुधारणा करून कलम 135 जे आणलं गेलं. यानुसार फेरफार आणि अधिकार अभिलेखातील नोंदींना गृहीत पुरावा मूल्य म्हणजे प्रेझम्प्टिव्ह व्हॅल्यू देण्यात आले. म्हणजे सोप्या भाषेत काय? सोप्या भाषेत रेकॉर्डवर जे आहे तेच खरं मानलं जाईल, जोपर्यंत कुणी ते खोटं आहे हे सिद्ध करत नाही. या एका बदलाने कागदपत्रांना प्रचंड ताकद दिली. वा, भारी माहिती दिलीत. तर मग आज आपण जी फेरफार नोंदवणी वगैरे वापरतो ती पद्धत कोणी आणली? याची एक यशोगाथाच आहे. याचं श्रेय जातं RM मॅक्सवेल नावाच्या एका तत्कालीन असिस्टंट कलेक्टरला. मॅक्सवेल? हो. 1915 साली त्यांनी हक्क नोंदणी म्हणजे फेरफार आणि त्याची नोंदवणी ठेवण्याची एक सुटसुटीत पद्धत सुचवली. ती इतकी प्रभावी ठरली की आज 100 वर्षानंतरही रेकॉर्ड ठेवण्याच्या त्या पद्धतीला मॅक्सवेल पद्धत म्हणूनच ओळखले जाते. अविश्वसनीय. 100 वर्षानंतर ही तीच पद्धत?
हो, ही त्या व्यवस्थेची खरी यशोगाथा आहे. तर आज आपण पाहिलं की महसूल विभागाचा इतिहास हा केवळ कायद्यांचा नाही, तर तो आपल्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचा इतिहास आहे. मनुस्मृती ते मॅक्सवेल पद्धत हा प्रवास खरंच खूप मोठा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदे आणि प्रणाली बदलत राहतात, पण आपल्या जमिनीवरच्या हक्कांबद्दल जागरूक राहणं ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्या इतिहासातून हेच शिकायला मिळतं. मला महसूल आणि कायद्यांबाबत अशीच सोप्या भाषेतील माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आता सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. पुढच्या भागात आपण वारस नोंद आणि त्यातील कायदेशीर प्रक्रियांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तोही एक महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.